शहरात खड्डे हा विषय काही नवीन नाही। अनेक अपघातग्रस्त झालेले लोक आहेत। कुठेतरी शहरात पडलेल्या खड्ड्यामुळे नागरिकांना नेहमीच वाहनं चालवताना नाहक असा त्रास सहन करावा लागतो। ज्या ठिकाणी उभा आहे तो नालासोपारा पूर्वेचा आठवडा जर आपण समोर बघाल त्या दृश्यामध्ये जे खड्डे दिसतात त्या खड्ड्यावर आता खड्डे बुजवण्यात आले। कॉन्क्रीट सारखं एक खडी आणि असं काहीतरी मटेरियल टाकण्यात आलं जेणेकरून खड्डे बुजले जातील आणि अपघातग्रस्त होणार नाही। पण अर्थात जर बघितलात तर महानगरपालिकेने 25 करोड रुपये खर्च करून मोठा बजेट टाकलेला आहे। सणापूर्वी असे जे खड्डे आहेत ते खड्डे बुजवण्यास सुरुवात केलेली आहे। पण जे हे खड्डे बुजवतात हे खड्डे महानगरपालिकेने न बुजवता बऱ्याच ठिकाणी एसटीपी प्लांट असेल, पाण्याच्या लाईनी असतील, एमएससीबीची काम असतील, वेगवेगळी कामं झालेली आहेत आणि त्यातल्या एका ज्या पाण्याच्या लाईनीने जे काम झालेलं आहे त्या कामाच्या जे खड्डे पडलेले आहेत ज्याने नुकसान झालेलं आहे अशा नुकसानीचे भरपाई म्हणून ते खड्डे हे जे पाण्याचं काम केलं यांनी बुजवलेले आहेत। पण कुठेतरी लोखंडावर प्लास्टिक चिटकवण्यासारखं हे दिसतंय की त्यांचं म्हणणं आहे की डांबर टाकता येणार नाही पावसाळ्यामुळे, म्हणून अशा पद्धतीत जेणेकरून खड्डे बुजवतात जेणेकरून अपघात घडू नये। पण ते कुठेतरी खडी आणि जो मटेरियल टाकलाय तो कुठेतरी डोक्याला त्रास होताना नजर येतोय। जर खडी सुकली त्यानंतर धूळ उडेल आणि तीच खडी जेव्हा एखादी गाडी जाऊन जेव्हा बाहेर येते ती कुठेतरी एखाद्या चालणाऱ्या मनुष्यावर किंवा गाडीवर उडण्याची शक्यता नाकारता येत नाही। संबंधित विभाग जे आहेत अधिकारी आहेत त्या ठिकाणी कुठलाच इंजिनियर किंवा एखादा सुपरविजन करणारा मनुष्य नव्हता। जे काही लेबर आहेत त्या लेबरच्या माध्यमातून काम केलं जातं। शहरात नेहमीच अशा ज्या घटना आहेत त्या वारंवार घडत आहेत। कुठेतरी आरोप होत राहतात की जेव्हा एखादं काम होतं त्यावेळी जे महानगरपालिकेच्या एसी कॅबिन मध्ये बसणारे अधिकारी आहेत ते कधीच फील्डवर नसतात, कधीच जागेवर नसतात आणि काम कुणाला तरी भरोसे सोडलं जातं। अशाच प्रकारे काम चालेल का हेही पाहावं लागणार आहे। पण या सगळ्या भूमिकेवर महानगरपालिकेने ठाम भूमिका घ्यावी आणि रोडचं जे नियोजन आहे ते उत्तम प्रकारे करण्याची मागणी आता नागरिक करत आहेत। नवराष्ट्रकरिता निलेश महाडिक, नालासोपारा। गेले 15 दिवसापासून आमचा एक मित्र विवेक तिवारी या खड्ड्यांच्या आणि रोडच्या सत्याग्रहासाठी उपोषणासाठी बसला होता। पण आज महानगरपालिकेने इथं थूकपट्टी करण्याचं काम सुरू केलेलं आहे। कारण मला माहित नाहीये हे कुठून चिक्कल आणून टाकलेला आहे। हा खरोखर रोड भरण्यासाठी हा माल उपयोगी आहे का? आपण बघू शकता त्याच्यावरून गाडी गेल्यानंतर संपूर्ण चिक्कल होतोय। हा अजून किती भ्रष्टाचार चालू राहणार आहे? हे हरामखोर लोक अधिकारी ज्या महानगरपालिकेमध्ये बसलेले आहेत, जे शहर अभियंता आहेत, त्यांच्या अंडरमध्ये जे पदाधिकारी आहेत, जे अधिकारी आहेत, जे प्रभाग समित्यांमध्ये बसलेले आहेत, या लोकांना हे निर्लज्ज लोक आहेत। या लोकांना कळलं पाहिजे की मागच्या आठवड्यामध्ये देखील एक मुलगा गाडीखाली गेला असता, त्याचा व्हिज्युअल मी केलं, तिथे फेसबुकला व्हिडिओ मी टाकला। म्हणजे हे लोक अजून सामान्य माणसाची मरणाची वाट बघतात। 17 कॉन्ट्रॅक्टर उच्च शिक्षित नेमलेले आहेत। 25 करोडचा निधी पण त्यांच्याकडे चांगल्या पद्धतीने काम करतात ना सर? नाही, हे काम आहे का? बघा ना, दाखवा ना तुम्ही, तुमच्या समोर न्यूज समोर रोड दिसतोय। हे असे जर काम करत असेल तर अशा कॉन्ट्रॅक्टरला आम्ही फटकावणार। तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आज पदाधिकारी येतात वसई विरार शहराचे, तुम्ही कसं बघता आणि काय तुमची भूमिका असणार आहे? या महानगरपालिकेमध्ये काम करणारा जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल हा मराठी माणूस असावा, हा उत्तर भारतीय किंवा इतर भाषिक नसावा। कारण ह्या महाराष्ट्रात राहणारा जो मराठी माणूस आणि कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला या महाराष्ट्राची जाण आहे। हे बाहेरचे जे उपरे कॉन्ट्रॅक्टर आलेले आहेत या लोकांना कुठल्याही प्रकारचं काहीही देणं घेणं नाही। माणूस मेला तरी त्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारे हे कॉन्ट्रॅक्टर आहेत, म्हणून अशा कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅक लिस्टेड करावं। त्रिलोकी यादव। अभी खड्डे बुझाने का काम चल रहा है, कई लोगों का कहना है कि कई खड्डे जो बाकी है वो नहीं बुझा रहे, थोड़े थोड़े खड्डे बुझाए जा रहे हैं। ये अपना पाइपलाइन का जो खड्डे है वही हम लोग बुझा सकता है। दूसरा पाइपलाइन का वो साइड का पीडब्ल्यूडी का काम है, पीडब्ल्यूडी करेगा। जो पाइपलाइन का काम है वो हम अपना ही खड्डा बुझाएंगे। अच्छा, तो इसमें ये खड़ी और ये सारा माल डाला, इससे खड्डा रुकेगा? हाँ रुकेगा ना सर। अभी बारिश होने के कारण इसीलिए हम लोग अभी खड्डा बुझा रहा है। फिर रात में अभी बारिश खत्म हो जाने के बाद हम लोग डामर करेगा अपने पाइपलाइन का। नहीं तो रोलर है ना, रोलर आपके पीछे खड़ा है, इसको रोलिंग करेंगे, दबा देंगे 4 से कोऑपरेट करके।